नमस्कार, मी सिद्धेश थोरात आणि जावाच्या या थर्ड लेक्चरमध्ये तुमचं मोस्ट वेलकम. सो आज आपण बघणार आहोत जावाचा पहिला प्रोग्राम रन कसा केला जातो. मित्रांनो, आजपासूनचे लेक्चर हे इम्पॉर्टंट आहेत कारण आज आपण ॲक्च्युअल प्रोग्राम करणार आहोत जावाचा. याआधी आपण हिस्ट्री समजून घेतली, त्यानंतर जावा एक्झॅक्टली काय असतं, त्याचा यूज कोणकोणत्या ठिकाणी केला जाऊ शकतो, या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या. आज आपण जावाचा इन्स्टॉलेशन कसं केलं जातं, त्यानंतर जावाचा पहिला प्रोग्राम आणि थर्ड पॉईंट म्हणजेच JVM, JDK आणि JRE या तिघांमध्ये एक्झॅक्टली काय डिफरन्स आहे, या सगळ्या गोष्टी आपण आज बघणार आहोत. ठीक आहे. सो आज एक गोष्ट तुम्हाला सांगतो, आपण जो इन्स्टॉलेशन करणार आहोत ते मॅकच्या मशीनवरती करणार आहोत. सध्याला मी मॅकचं मशीन यूज करतोय. गोष्टी जास्त वेगळ्या नाही आहेत, इव्हन तुम्ही विंडोजवरती पण करू शकतात. फक्त ऑप्शन चूज करताना, सिलेक्ट करताना आपल्याला JDK फॉर विंडोज हे सिलेक्ट करावं लागेल. सो सगळ्यात आधी आपण जाऊयात जावा इन्स्टॉल करायला. यासाठी आपल्याला ओरॅकलच्या ऑफिशियल साईटवरती जावं लागेल, गुगलवरती. सो एकदा जाऊयात. यावरती आपल्याला सर्च करायचंय ओरॅकल जावा डाउनलोड. आपण JDK 17 इन्स्टॉल करूयात, एक लेटेस्ट स्टेबल व्हर्जन आपण म्हणू शकतो. त्यामुळे आता यामध्ये गेल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं डिफरन्स दिसेल आणि तो म्हणजे तुम्ही बोलणार की हा ठीक आहे दादा, इथं लिनक्स काय, लिनक्सच्या सगळ्यात. आता मित्रांनो, ऑपरेटिंग सिस्टीम या 3 प्रकारच्या असतात. त्या म्हणजे कोणकोणत्या? एक म्हणजे मॅक ओएस, दुसरी म्हणजे विंडोज ओएस आणि तिसरी म्हणजे लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम. ठीक आहे. तर आपल्याला जो JDK इन्स्टॉल करायचा आहे तो मॅक साठीचा करायचा आहे, कारण आपल्याला आपला प्रोग्राम हा मॅक ऑपरेटिंग सिस्टीम वरती रन करायचा आहे. ठीक आहे. सो यामध्ये आपल्याला 4 ऑप्शन दिसत आहेत. एक म्हणजे काय रे, तर मॅक ओएस ARM64 कम्प्रेस आर्चिव, दुसरी म्हणजे ही DMG इन्स्टॉलर, थर्ड म्हणजेच ही X64 आणि लास्ट वनची पण X64. तर हे काय एक्झॅक्टली, आपण एक एक गोष्ट एकदम इनडेप्थ समजून घेऊया. ठीक आहे. सो यामध्ये जे आर्म इन्स्टॉलर, आर्म जे दिसतंय ना मित्रांनो, मॅक ओएस आर्म, तर हे असतं मॅकचे नवीन चिप्स जे काही आर्म आर्किटेक्चरवरती फॉलो करतात. जसं की तुम्ही मॅकचं M1, M2, M3 ह्या चिप ज्या आहेत त्या आर्म आर्किटेक्चर फॉलो करतात. आणि इंटेलचा मॅक असतो, इंटेलचा मॅक, हो, ज्याच्यामध्ये इंटेल मॅक आपण ज्याला म्हणतो. सो त्यासाठी आपल्याला लागतो तो म्हणजे X64. सो जर तुमचा मॅक हा M1, M2, M3, मॅक M1, मॅक M2 या टाईपच्या आर्म आर्किटेक्चरवरती चालत असेल तर तुम्हाला इन्स्टॉल करायचंय आर्म 64 साठीची फाईल. सो यामध्ये पण 2 ऑप्शन आहेत. एक म्हणजे काय, कम्प्रेस आर्चिव, आणि दुसरी म्हणजेच ARM64 DMG इन्स्टॉलर. आता ह्या दोघांमध्ये काय फरक आहे मित्रांनो, यामध्ये गोष्टी एक्झॅक्टली सेम आहेत. कम्प्रेस आर्चिव म्हणजेच ज्यावेळेस तुम्ही डाउनलोड कराल त्यावेळेस तुम्हाला एक झिप फाईल मिळेल, तुम्हाला नंतर ती एक्स्ट्रॅक्ट करायची आहे. सो आपण आता सिलेक्ट करताना मॅक ओएस ARM64 DMG इन्स्टॉल करूयात. का, त्याचं रिझन तुम्हाला समजलं असेल. कारण माझ्याकडे जे मशीन आहे ते आर्म आर्किटेक्चरवरती चालणार आहे, म्हणजेच माझ्याकडे मॅक M3 आहे. सो यासाठी मी आता इन्स्टॉल करेल हा वाला ऑप्शन. सो चला एकदा इन्स्टॉल करूयात. जर तुम्ही विंडोजचे युजर्स आहात, जर तुम्हाला विंडोजसाठी इन्स्टॉल करायचं असेल त्या ठिकाणी तुम्हाला एक .exe फाईल मिळते विंडोजसाठीच्या सेटअपसाठीची. यामध्ये लास्टला ऑप्शन आहेत विंडोजसाठी. सो जर तुम्हाला विंडोजसाठी पाहिजे असेल तर तुम्ही त्याप्रमाणे इन्स्टॉल करू शकतात. एक .exe फाईल इन्स्टॉल करा, त्यानंतर नेक्स्ट 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 वरती क्लिक करून आणि त्यानंतर तुम्हाला एक जावा अंडरस्कोर होमचा सेटअप आणि एक पाथ व्हेरिएबल सेट करावा लागणार आहे तुम्हाला. ठीक आहे. आणि जर तुम्हाला विंडोजचा सेटअप पाहिजे असेल की विंडोजवरती आपण कसं ऍक्च्युली जावा इन्स्टॉल करतो, तर कमेंटमध्ये सांगा. मी त्याचा पूर्ण इन डिटेल व्हिडिओ टाकेल नेक्स्ट पार्टमध्ये. सो आपलं JDK इन्स्टॉल झालंय मॅकसाठी. हे बघा इथं तुम्हाला दिसत असेल की मॅक ओएस साठीचं ARM64 आर्किटेक्चर. सो एकदा गेलो आपण. सो याला आता आपण एकदा एक्स्ट्रॅक्ट करूया. ठीक आहे. आता ही DMG फाईल आपल्याला ओपन करायची आहे. आता यामध्ये ही एक JDK 17.0.12 ही .pkg फाईल जी आहे
ती आपल्याला रन करायची आहे ऍक्च्युली आपल्या मशीनवरती. सो कंटिन्यू वरती क्लिक करायचं आणि पासवर्ड टाकावा लागेल, 1 मिनिट. ठीक आहे. सो आता ज्या काही पॅकेजेस असतील ते आपल्या इंटरनल सिस्टीम वरती बाय डिफॉल्ट ते 5 सेट झालेला असेल. सो ज्यावेळेस आपण क्लोज करू, ठीक आहे, आता आपल्या मशीनवरती आपण जेडीके इन्स्टॉल केलेला आहे. सो एक्झॅक्टली झालाय का नाही त्यासाठी आपण एकदा कमांड टाकूया, ठीक आहे, चेक करण्यासाठी. जावाचं व्हर्जन चेक करायला मित्रांनो कमांड ती म्हणजे काय असते, जावा -व्हर्जन. हे बघा, आपण जे इन्स्टॉल केलेलं जावाचं व्हर्जन होतं ते आहे 17.0.2 आणि एक्झॅक्ट व्हर्जन आपल्याला दिसतंय. याआधी आपल्या मशीनवरती जावा इन्स्टॉल नव्हता. सो यामध्ये आता ज्या वेळेस मी 2 कमांड टाकल्या मित्रांनो या ठिकाणी, एक म्हणजे काय, जावा -व्हर्जन आणि दुसरी कमांड म्हणजेच जावासी -व्हर्जन. या 2 कमांड काय करतात एक्झॅक्टली, तर मित्रांनो आपल्याला माहिती आहे जावा ही 2 स्टेप फॉलो करते. म्हणजेच जावाचा डॉट जावा ही फाईल आधी कंपाईल होते आणि तिची डॉट क्लास फाईल बनते. सो जावाचा कंपायलर साठीची कमांड आहे जावा -व्हर्जन आणि त्यानंतर जेव्हीएम पिक्चर मध्ये येतो, म्हणजेच जावाचा इंटरप्रिटर. सो जावाचा इंटरप्रिटरचं व्हर्जन कोणतं आहे, तर यासाठी आपली कमांड आहे जावासी -व्हर्जन. ठीक आहे. सो आता सिस्टीम मध्ये जावा तर इन्स्टॉल झालंय, ठीक आहे. आता क्वेश्चन येतो, म्हणजे मोस्ट ऑफ द टाइम्स हे करावं लागतं की जावा अंडरस्कोर होम आणि PATH नावाचा एक पाथ आपल्याला आपल्या मशीनवरती सेट करावा लागतो. तो का, तुम्ही बोलणार की दादा आपल्या मशीनवरती जावा आता इन्स्टॉल तर झालंय, ठीक आहे, जावाचा प्रोग्राम पण रन होईल. परंतु मित्रांनो काय असतं की इंडस्ट्रीमध्ये ज्या वेळेस आपण प्रोजेक्ट करतो, विचार करा, एक डेव्हलपर फक्त एक प्रोजेक्ट नसतो घेत, ठीक आहे. सपोज आता मी आहे, माझ्याकडे जावाचा प्रोजेक्ट आला, तर माझ्याकडे मल्टिपल प्रोजेक्ट्स येतात. म्हणजेच माझ्याकडे सपोज हा प्रोजेक्ट आला कोणता तरी, जो जावाचा 17 व्हर्जन वरती चालतोय. माझ्याकडे अजून एक प्रोजेक्ट आला जो जावाचा 21 व्हर्जन फॉलो करतोय. तर विचार करा, जर मल्टिपल प्रोजेक्ट्स माझ्याकडे आले ज्यांना जावाचे वेगवेगळे व्हर्जन्स लागतायत, तर मित्रांनो यासाठी आपल्याला वेगळे वेगळे जावाचे व्हर्जन्स आपल्या मशीनवरती इन्स्टॉल करावे लागणार आहेत. ठीक आहे. आता ज्यावेळेस आपण जावाचं हे एकच व्हर्जन इन्स्टॉल केलंय, कोणतं, ते म्हणजे 17.0.12 हे व्हर्जन इन्स्टॉल केलं, बाय डिफॉल्ट हे सेट झालं. परंतु ज्या वेळेस आपण जावाचे मल्टिपल व्हर्जन्स इन्स्टॉल करू, म्हणजे जावा 17 आता आपण इन्स्टॉल केलंय, त्यानंतर इन्स्टॉल करू आपण जावा 21 किंवा वॉट एव्हर जावा 25 असेल. सो ह्या व्हर्जन ज्यावेळेस आपण इन्स्टॉल करू तेव्हा आपल्याला एक्झॅक्ट कोणतं व्हर्जन यूज करायचंय त्यासाठी आपल्याला जावा अंडरस्कोर होम आणि पाथ हे एक्झॅक्टली हे 2 व्हेरिएबल्स मध्ये आपल्याला पाथ सेट करावा लागतो. आता जावा अंडरस्कोर होम काय आहे आणि पाथ काय आहे हे आपण पुढे बघूयात. पण तुम्हाला मी डिफरन्स दाखवून देतो की आपण जावाचं हे एक व्हर्जन तर इन्स्टॉल केलंय, जावा 17.0.2. आता आपण जावाचं दुसरं एक व्हर्जन इन्स्टॉल करूया, ठीक आहे, आणि त्यानंतर आपण जावाचं व्हर्जन चेक करूया. तुम्हाला डिफरन्स एकदम क्लिअर होऊन जाईल. आता आपण ऑलरेडी जावाचं 17 हे व्हर्जन इन्स्टॉल तर केलंय. आता आपण एकदा डाउनलोड करूयात जावाचं 21 व्हर्जन, म्हणजेच जेडीके 21. सो यासाठी सेम गोष्ट की आपले जे मॅक ओएस आहे, जर M1 M2 म्हणजेच आपली मॅक ओएस जर आर्म आर्किटेक्चर फॉलो करत असेल तर त्यासाठी आपल्याला ARM64 नावाची पॅकेज फाईल इन्स्टॉल करावी लागेल. आणि जर आपला मॅक हा इंटेल टाईपचा असेल तर त्यासाठी X64 नावाची पॅकेज फाईल आपल्याला इन्स्टॉल करावी लागेल. सो एकदा आपण ARM64 पॅकेज इन्स्टॉल करूयात फॉर जेडीके 21. आता ह्या लिनक्सच्या फाईल्स आहेत, ठीक आहे, यासाठी मॅकच्या आहेत आणि यासाठी विंडोजच्या आहेत. आपली ऑपरेटिंग सिस्टीम कोणती आहे रे, मॅक ओएस. सो मॅक ओएस साठीची ARM64 ची फाईल आपण एकदा डाउनलोड करूयात.
ठीक आहे, हे डाउनलोड होईल तोपर्यंत आपण एक कॉन्सेप्ट समजून घेऊयात की मी जसं तुम्हाला बोललो की जावामध्ये आपल्याला ज्यावेळेस आपण जावा इन्स्टॉल करू त्यावेळेस आपल्याला एक पाथ सेट करावा लागतो. पाथ म्हणजेच काय रे, दोन प्रकारच्या गोष्टी आपल्याला सेट कराव्या लागतात. एक म्हणजेच जावा अंडरस्कोर होम आणि दुसरी गोष्ट म्हणजेच PATH नावाचं व्हेरिएबल म्हणजे पाथ सेट करावा लागतो आपल्याला त्या ठिकाणी. आता ह्या दोन गोष्टी एक्झॅक्टली काय आहेत, आता ज्यावेळेस आपलं JDK इन्स्टॉल झालेलं आहे दाखवतो मी, एक मिनिट. ठीक आहे, आता आपलं 21 व्हर्जन इन्स्टॉल झालंय. आता आपण एक काम करूयात की आपल्या टर्मिनलला जाऊन एकदा आपण 21 व्हर्जन पण आपल्या मशीनवरती इन्स्टॉल करून घेऊया. ठीक आहे, हे बघा दिसेल तुम्हाला, दिस प्रोग्राम विल गाईड थ्रू द इन्स्टॉलेशन प्रोसेस फॉर द जावा SE डेव्हलपमेंट किट फॉर 21.0.11. SE म्हणजेच स्टँडर्ड एडिशन, त्यासाठीची जावाचं JDKचं 21 व्हर्जन इन्स्टॉल करूयात आपण मशीनवरती. ठीक आहे, आता आपलं जावाचं 21 व्हर्जन इन्स्टॉल झालंय मशीनवरती. आता एक काम करूयात, आपण टर्मिनलला जाऊयात आणि परत एकदा जावाचं व्हर्जन चेक करूयात. आता कॉन्फ्लिक्ट असेल की आपल्या मशीनवरती जावाचे दोन व्हर्जन्स आहेत. कोणकोणते? एक म्हणजे 17 जे आपण आधी इन्स्टॉल केलंय आणि दुसरं व्हर्जन म्हणजेच JDK 21 व्हर्जन. सो आपल्याला टर्मिनलला कोणतं व्हर्जन दिसेल रे, काय वाटतं तुम्हाला? दोघं तर एकवेळेस दिसणार नाही, कारण ज्यावेळेस आपण प्रोग्राम टाईप करणार आहोत त्यावेळेस कुठलं तरी एक व्हर्जन आपल्याला सिस्टीमवरती दिसणार आहे. सो एकदा आपण टर्मिनलला जाऊन चेकच करूया. ठीक आहे, त्यासाठी कमांड आहे जावा हायफन व्हर्जन. आता हे आपण कंपायलरचं व्हर्जन चेक करतोय, केलं एंटर. मित्रांनो विचार करा, आता आपण जावाचं कुठलं व्हर्जन इन्स्टॉल केलं रे? 21, परंतु इथं आपल्याला 17च दिसतंय. मला जर आता माझ्या मशीनवरती जावाचं 17 व्हर्जन आहे, जावाचं 21 आहे, 25 आहे आणि मला सध्या प्रोजेक्टला 21 हे व्हर्जन एक्झॅक्ट हे व्हर्जन यूज करायचंय. आता काय करावं लागेल रे मला? मग काहीतरी करावं लागेल ना, कारण आता बाय डिफॉल्ट व्हर्जन कुठलं आहे? 17. सो आपल्याला 21 हे व्हर्जन जावाच्या मशीनला सांगण्यासाठी की बाबा आम्हाला 21 हे व्हर्जन यूज करायचं ह्या प्रोजेक्टला, त्यासाठी आपल्याला जावा अंडरस्कोर होम आणि एक पाथ नावाचा व्हेरिएबल सेट करावा लागतो. आता कसा सेट करायचा, कुठं सेट करायचा, एकदा बघूयात आपण. ठीक आहे, त्याआधी मी तुम्हाला एक कॉन्सेप्ट एक्सप्लेन करून देतो, ती म्हणजे काय? जावा अंडरस्कोर होम आणि पाथ ह्या दोन गोष्टी आपल्याला आपल्या सिस्टीमच्या फाईलमध्ये का सेट कराव्या लागतात, या दोघांचा डिफरन्स आपण एक्झॅक्ट समजून घेऊयात. तर मित्रांनो, जावा अंडरस्कोर होम म्हणजेच काय रे, तर सिस्टीमला सांगणं आपला जावा एक्झॅक्टली कुठे इन्स्टॉल आहे. ठीक आहे, आणि यामध्ये दुसरा व्हेरिएबल येतो तो म्हणजे पाथ. आता पाथ म्हणजे काय रे, की सपोज आपल्याला जावा अंडरस्कोर होम आहे, त्यामध्ये आपला जावा मशीनमध्ये कुठे लोकेट आहे त्याचा पाथ आपण या व्हेरिएबलमध्ये स्टोअर करतो ऍज अ व्हेरिएबल. म्हणजेच आता आपण JDK इन्स्टॉल केला, तो कुठेतरी आपल्या मशीनवरती स्टोअर आहे, तर त्याचा पाथ एक्झॅक्टली काय आहे तो आपण जावा अंडरस्कोर होम या व्हेरिएबलमध्ये सेट करू. आणि पाथचं काय काम आहे रे, तो एक्झॅक्टली टर्मिनलला पाथ सांगतो. सपोज आता आपण टर्मिनलला जावा हायफन व्हर्जन हे चेक केलं, तर आता टर्मिनल कुठून ओळखेल रे की आपला जावा एक्झॅक्टली इन्स्टॉल कुठे आहे? तर टर्मिनल पाथ ह्या व्हेरिएबलला बघणार आहे आणि तिथून त्याला जावाचं एक्झॅक्ट व्हर्जन समजणार आहे. सो आपल्याला ह्या दोघं गोष्टी आपल्या सिस्टीमच्या फाईलमध्ये सेव्ह करायच्या आहेत आणि त्यासाठी आपल्याला एक आपली .zshrc फाईल ओपन करून त्या ठिकाणी हा पाथ आपल्याला आधी सेट करावा लागणार आहे. ठीक आहे, यासाठी आधी आपल्याला आपली डॉट म्हणजे ZSHRC फाईल ही ओपन करावी लागणार आहे. आधी एक काम करूयात की आपला जावा इन्स्टॉल एक्झॅक्टली कुठे आहे त्यासाठीचा पाथ फाइंड करूयात, म्हणजे आपल्या मशीनवरती जावा कुठे इन्स्टॉल आहे आणि त्यासाठीची कमांड एकदा चेक करूया. ठीक आहे,
ठीक आहे. आता आपल्याला मी आधी बोललो की आपल्या मशीनवरती जावा कुठं इन्स्टॉल आहे आणि किती व्हर्जन्स आहेत. सो ज्या वेळेस आपण तुम्ही /user/libxc त्यानंतर java_-हायफन-v ही ज्यावेळेस कमांड टाकणार त्यावेळेस तुम्हाला आपल्या मशीनवरती कोणकोणते जावाचे व्हर्जन इन्स्टॉल केले गेलेत ते तुम्हाला दिसेल. जसं की दिसतंय आता आपल्या मशीनवरती जावाचं 21th व्हर्जन आहे आणि 17th व्हर्जन आहे. परंतु जर आपण सध्याचं व्हर्जन चेक केलं तर ते कुठलं आहे रे, सध्या आपल्या मशीनवरती 17, परंतु मला प्रोजेक्टसाठी 21 व्हर्जन यूज करायचं किंवा जे एक्झॅक्ट व्हर्जन यूज करायचं असेल त्यासाठी आपल्याला दोन गोष्टी सेट करायच्या. ते म्हणजे काय, एक java_home आणि दुसरं म्हणजे पाथ हे व्हेरिएबल. सो ते आपल्याला ZSHRC या फाईलमध्ये पुट करावं लागणार आहे. सो एकदा आपण ती फाईल ओपन करूयात. त्यासाठीची कमांड आहे ओपन ठीक आहे. त्यासाठीची कमांड आहे आपल्याला की ओपन ~/.zshrc हा जो सिम्बॉल दिसतोय ना याला आपण टिल्डचा सिम्बॉल म्हणतो. ठीक आहे. आता आपली ही ZSHRC फाईल ओपन झाली. आता मित्रांनो यासाठी आपण बाकीच्या गोष्टी पण सेट करू शकतो, जसं की याआधी आपण केलेला होता जावाचा पाथ. सो इथं दिसेल तुम्हाला. आता बाकीचे बघा तुम्ही, फ्लटरसाठीचा SDK एक्सपोर्ट पाथ म्हणजेच जी गोष्ट आपल्याला JDK असेल किंवा फ्लटरचा SDK असेल, अँड्रॉइडचा SDK असेल, त्या सगळ्यांचे पाथ या ठिकाणी सेट केले गेलेत. सेम लाईक दॅट आपल्याला जावाचा पण पाथ या ठिकाणी सेट करायचा आहे. ठीक आहे. सो एकदा आपण करूयात. त्याचा तुम्हाला का करतो आपण हे तर समजलंय. ठीक आहे. सो त्यासाठीची कमांड आहे, वेळ वाचवा म्हणून मी डायरेक्टली या ठिकाणी कमांड घेतलेली आहे. ठीक आहे. आता एक्सपोर्ट java_home java_home ह्या व्हेरिएबलमध्ये आपला जावा एक्झॅक्टली मशीनमध्ये कुठं इन्स्टॉल आहे आपण ते चेक केलं. ठीक आहे. या ठिकाणी बघा आपला जावा एक्झॅक्टली कुठं इन्स्टॉल आहे ती कमांड टाकली आपण आणि java_21 सो /user मध्ये /libxc/java_home आणि या ठिकाणी 21 आणि 17 हे दोन व्हर्जन्स आहेत. सो आपल्याला आता यूज करताना 17 हा व्हर्जन 21 हा व्हर्जन फोर्सफुली ऍड करायचा आहे. कारण बाय डिफॉल्ट कुठला व्हर्जन आहे आपल्या मशीनवरती आता, ज्यावेळेस आपण java-वर्जन कमांड टाकली या ठिकाणी बघा तर आपल्याला बाय डिफॉल्ट दिसला 17 हा व्हर्जन. आता आपल्याला यूज करायचा आहे 21 हा व्हर्जन आणि म्हणून आपण फोर्सफुली सिस्टीमला सांगतोय की अरे सिस्टीम, तुझ्याकडे मल्टिपल जावा इन्स्टॉल तर आहेत, परंतु त्यापैकी मला जावाचं 21 हे व्हर्जन यूज करायचं आहे आणि त्यामुळेच आपण java_home मध्ये हा 21 व्हर्जन ऑफ जावा म्हणजे JDKचं 21 व्हर्जन त्यासाठीचा पाथ आपण या ठिकाणी इन्स्टॉल केला आहे. आणि दुसरी कमांड म्हणजे एक्सपोर्ट पाथ. ठीक आहे. आता ह्या दोन कमांड, एक मिनिट, ठीक आहे. आता आपण आपल्या मशीनला फोर्सफुली सांगितलं की तू जावा जे घेणार आहे ते जावाचं 21 व्हर्जन घे आणि त्यासाठीचा आपण पाथ एक्झॅक्ट डिक्लेअर केला आहे. या दोघांमधला डिफरन्स परत एकदा मी तुम्हाला सांगतो मित्रांनो. java_home म्हणजे काय रे, आपल्या सिस्टीमवरती आपण जावा कुठेतरी इन्स्टॉल करून ठेवलाय तर तो एक्झॅक्टली कुठं आहे तर तो /user/libxc/java_home/-v ह्या पाथमध्ये आपला जावा इन्स्टॉल आहे. सो हा पूर्ण पाथ आपण java_home ह्या व्हेरिएबलमध्ये सेव्ह करतोय. ठीक आहे. आणि त्यानंतर टर्मिनलला आपण ज्यावेळेस आपलं व्हर्जन टाकू, टर्मिनल म्हणजेच हे वालं जिथं आपण सगळ्या कमांड टाकतो आपल्या, त्या टर्मिनल ज्यावेळेस शोधायला जातो त्यावेळेस तो शोधतो पाथ हा व्हेरिएबल आणि पाथ काय करतो रे, java_home मध्ये जाऊन त्याच्या बिन मध्ये जाऊन तिथून त्याचा एक्झॅक्ट पाथ घेतो. आता आपण आपल्या मशीनमध्ये त्याला फोर्सफुली सांगितलंय की तू व्हर्जन घेताना जावाचं 21 व्हर्जन सिलेक्ट कर. आता आपण आपली फाईल सेव्ह करूया. ठीक आहे. सेव्ह करून क्लोज करूया. आता एक गोष्ट ती म्हणजे काय रे, आपण आपलं जावाचं व्हर्जन चेक करूया. ठीक आहे. केलं जावा 17.0.12. तुम्ही म्हणाल की दादा हे काय केलं आपण जर 21 हे व्हर्जन जर मशीनला सांगितलंय की आता आपल्याला 21 हे व्हर्जन यूज करायचे फोर्सफुली,
तर मग हे 17 का दाखवतंय दादा? कारण यासाठी आपल्याला टर्मिनल एकदा रिफ्रेश करावं लागतं. टर्मिनल रिफ्रेश आपण 2 पद्धतीने करू शकतो. एक म्हणजे त्यासाठीची कमांड असते, कमांड असते सोर्स. ठीक आहे, आपण कमांडने रिफ्रेश करूयात एकदा टर्मिनल. सोर्स /.zshrc. आता यामुळे आपलं टर्मिनल रिफ्रेश होणार आहे. एंटर करतो. ZSHRC. हे बघा, ज्या वेळेस ही कमांड टाकली आपण कोणती, सोर्स /.zshrc, यामुळे आपलं टर्मिनल रिफ्रेश होतं. आणि आता आपण ज्या वेळेस जावा हायफन व्हर्जन टाकलं, आता आपल्याला दिसतोय जावाचं 21th व्हर्जन, जे की लेटेस्ट स्टेबल, जे आता आपल्या मशीनला आपण सांगितलंय फोर्सफुली की मला जावाचं 21th हे व्हर्जन पाहिजे. यासाठी तुम्ही अजून एक पद्धत वापरू शकता. ती म्हणजे काय काय माहिती का रे, टर्मिनलला क्लोज करायचं आणि परत ओपन करायचं. असं केलं तरी तुम्हाला जावाचं 21th व्हर्जन हे दिसणार आहे. सो आता आपण जावाचं 21th व्हर्जन हे सिलेक्ट केलंय. आता येऊयात आपण तिसऱ्या पार्टकडे, पुढचा पार्ट, आणि तो म्हणजे जावाचा आपल्याला पहिला प्रोग्राम रन करायचा आहे. ठीक आहे, आता जावाचा पहिला प्रोग्राम रन करण्यासाठी तुम्हाला लिनक्सच्या कमांड्स हळूहळू आपण शिकणारच आहोत. कारण मित्रांनो, आपण आपला लॅपटॉप यूज करताना 2 प्रकारे यूज करतो. एक म्हणजे जीयूआय म्हणजेच ग्राफिकल युजर इंटरफेस, जो तुम्ही विंडोजला क्लिक करून करतात ना ते. आणि दुसरं म्हणजेच कमांड लाईनने, म्हणजे CLR, कमांड लाईन आर्ग्युमेंट. आपण जे करतोय ते CLR ने करतोय, कारण इंडस्ट्रीमध्ये मोस्टली सगळ्या गोष्टी या लिनक्सवरती केल्या जातात किंवा टर्मिनलवरती सगळ्या गोष्टी होतात. तर आपल्याला हळूहळू लिनक्सची पण सवय करावी लागणार आहे. एकदा आपण एक्झॅक्टली आपण कुठे आहोत ते चेक करूयात. ठीक आहे, LS केलं. डेस्कटॉपमध्ये गेलो आपण. CD डेस्कटॉप. CD म्हणजे काय रे, सपोज आपला करंट फोल्डरमध्ये आहे, त्याच्यापासून आपल्याला नेक्स्ट फोल्डरमध्ये जायचं असेल तर आपण CD ही कमांड टाकतो. तर ज्यावेळेस मी LS केलं त्यावेळेस मला आपल्या करंट डिरेक्टरीमध्ये किती फोल्डर्स आहेत त्याची लिस्ट दिसली. त्यानंतर मग मी CD डेस्कटॉप केलं. आता मी LS करतो तर मला काय दिसेल रे, माझ्या डेस्कटॉपवरती जेवढे पण फोल्डर्स असतील ते दिसणार आहे. ठीक आहे, मी LS केलं. आता मला आपल्या डेस्कटॉपवरती फक्त एकच फोल्डर दिसतंय आणि ते म्हणजे वर्कस्पेस. आता मला वर्कस्पेसच्या आतमध्ये एंटर करायचं आहे. त्यासाठी मी कमांड टाकेल CD वर्कस्पेस. आता मी LS करतो. त्या ठिकाणी ड्रीम टू डेव नावाचं फोल्डर आहे. आता परत आपण त्या ठिकाणी आतमध्ये जाण्यासाठी आपल्याला CD ही कमांड टाकावी लागेल. CD आणि त्या फोल्डरचं नाव. ठीक आहे, मग CD आणि मी टाकलं ड्रीम टू डेव. करू एंटर. आता आपण एंटर केलंय ड्रीम टू डेव मध्ये. आता LS करतो. मला ड्रीम टू डेव मध्ये जे फोल्डर्स आहेत त्यांची लिस्ट दिसणार आहे मला. ठीक आहे, केलं एंटर. आता ड्रीम टू डेव मध्ये जावा अंडरस्कोर 2026 या नावाचं फोल्डर आहे. त्यात आपण जाऊयात एकदा. LS केलं. आता इथं दिसलं लेक्चर 1, लेक्चर 2. मित्रांनो, एक गोष्ट अजून तुम्हाला सांगतो. ज्यावेळेस आपण कुठली पण गोष्ट करणार आहोत, इंडस्ट्रीमध्ये असेल कुठे असेल, एक क्लीन प्रॉपर फोल्डर स्ट्रक्चर मेंटेन करणं गरजेचं आहे. सपोज तुम्ही जावा शिकता, ठीक आहे, तर जावा शिकताना आपले प्रॅक्टिस करता तुम्ही, तर तुमचे प्रॅक्टिसचे कोडचं फोल्डर स्ट्रक्चर सांगतो मी तुम्हाला. ठीक आहे, सपोज जावा शिकताय तुम्ही, जर तुम्हाला प्रॅक्टिस करायची असेल, त्यानंतर करणारच तुम्ही, तर त्यासाठी तुम्हाला एक फोल्डर स्ट्रक्चर सांगून देतो. सपोज तुम्ही आता ही जावाची बॅचला सुरुवात केली आहे, जावाचं लेक्चरला सुरुवात केली आहे, तर तुम्ही फोल्डर बनवणार. एक स्ट्रक्चर सांगतो मी तुम्हाला. तुम्ही फोल्डर बनवलं जावा नावाचं. ओके. आता ह्या फोल्डरमध्ये तुम्ही सब फोल्डर बनवा. सब फोल्डर कोणकोणते रे, जसं की कुठल्या लेक्चर मधले लेक्चरचे करंट कोर्स जे आता आपण घेतले आपल्या लेक्चरमध्ये, ते करंट कोर्स नावाचं फोल्डर तुम्ही बनवू शकता. दुसरं म्हणजेच तुमचे प्रॅक्टिसचे कोड. ठीक आहे, प्रॅक्टिस कोर्स नावाचं. तिसरं म्हणजे जे तुम्हाला डाऊट्स येतील, डाऊटसाठीचा एक फोल्डर.
त्यानंतर एक फोल्डर बनवूयात, ते म्हणजे तुमचं असेल जावाच्या प्रोजेक्टसाठीचं. सो यामुळे काय होतं मित्रांनो, एक प्रोजेक्टचं प्रॉपर स्ट्रक्चर मेंटेन करता येतं आपल्याला, आणि कंपनीमध्ये अशाच गोष्टी होतात. सपोज करंट कोर्स आहेत, आता करंट कोर्समध्ये आपण आतमध्ये जाऊ शकतो की करंट कोड मधलं लेक्चर 3 मधले कोड. सो लेक्चर 3 मध्ये मग तुम्ही टाकू शकतात की आपला प्रोग्राम 1 झाला, नंतर प्रोग्राम 2 डॉट जावा. सो हे लेक्चर 3 मधले ह्या सगळे कोर्स. प्रॅक्टिस कोर्समध्ये सेम गोष्ट, डाऊट साठीच्या सेम गोष्ट. सो हे एक प्रोजेक्टचं फोल्डर स्ट्रक्चर मेंटेन करणं गरजेचं आहे, जसं मी केलंय आता. सो तुम्ही काय करणार, एकदा ज्यावेळेस तुम्ही प्रॅक्टिस करायला सुरुवात करणार त्यावेळेस तुम्ही आधी तुमच्या लॅपटॉपवरती फोल्डर बनवणार जावाचं. त्यानंतर त्याच्यामध्ये एक डिस्ट्रीब्यूट करा की करंट कोर्स काय आहेत, प्रॅक्टिसचे कोर्स काय आहेत, डाऊट असणारे कोर्स, त्यानंतर प्रोजेक्ट, हे सगळे फोल्डर स्ट्रक्चर तुम्ही मेंटेन करा. सो येऊयात आपल्या आधीच्या गोष्टीकडे. जसं मी मेंटेन केलंय आता माझं, एकदा बघा तुम्ही. डेस्कटॉपमध्ये गेलो, श्री डेस्कटॉप, त्यानंतर वर्कस्पेसमध्ये गेलो, त्यानंतर ड्रीम टू मध्ये गेलो, आणि सध्या आपण जावाची बॅच हे करतोय, कंडक्ट करतोय. सो त्यामधलं आता लेक्चर 1चं झालं होतं ऑलरेडी. सो लेक्चर 1चं फोल्डर बघा. त्यानंतर लेक्चर 2 झालं होतं ऑलरेडी, लेक्चर 2चं फोल्डर. आणि आता आपण बनवणार आहोत लेक्चर 3 साठीचे कोर्स. जे आपण करू ते आपण कुठे टाकणार आहोत रे, लेक्चर 3 मध्ये. सो त्यासाठी आपण फोल्डर बनवू. आता फोल्डर क्रिएट करायला कमांड आहे mkdir. mkdir म्हणजेच मेक डिरेक्टरी. mkdir लेक्चर 3 एंटर करू. आता एक काम करतो, आता हे तिसरं फोल्डर बनलेलं आहे का नाही त्यासाठी आपण परत एकदा ls कमांड टाकू. आता बघा रे, आधी आपण ls केलं त्यावेळेस आपल्याकडे 2 फोल्डर होते, एक म्हणजे लेक्चर 1, दुसरं म्हणजे लेक्चर 2. आणि ज्या वेळेस आपण mkdir म्हणजेच मेक डिरेक्टरी ऑफ लेक्चर 3 केलं त्यावेळेस लेक्चर 3 नावाचं एक नवीन फोल्डर क्रिएट झालं. आता आपल्याला त्या लेक्चर 3 ह्या फोल्डरमध्ये जाऊन आणि आजचे कोड आपल्याला लेक्चर 3 मध्ये करायचे आहेत. सो आता लेक्चर 3 या फोल्डरमध्ये गेलो. आता आपल्याला जावाचा पहिला प्रोग्राम रन करायचा आहे. त्यासाठी जावाची फाईल बनवायची आधी आपल्याला, एम्प्टी फाईल, आणि त्यासाठी कमांड आहे टच नावाची. टच फाईलचं नाव देऊ आपण प्रोग्राम 1 डॉट जावा. एक काम करू, आधी बनवण्यापूर्वी आधी चेक करू हे फोल्डर एम्प्टी आहे का. ls केलं, आपल्याला हे फोल्डर एम्प्टी दिसलंय आता, ठीक आहे. ls केल्यानंतर लेक्चर 3 या फोल्डरमध्ये कुठलीही फाईल नाहीये, ठीक आहे. आता आपण ज्या वेळेस ही कमांड टाकू टच आणि त्यानंतर प्रोग्राम 1 डॉट जावा करू, एंटर केलं, ठीक आहे. आता ls करू. मित्रांनो, प्रोग्राम 1 डॉट जावा नावाची फाईल बनलेली तुम्हाला दिसते. आता ह्या फाईलमध्ये आपल्याला आपला जावाचा ऍक्च्युअल कोड करायचा आहे, ठीक आहे. त्यासाठी आपण वेगवेगळे एडिटर्स, आता ही जी फाईल आहे ह्या फाईलमध्ये कोड लिहायला आपल्याला कुठला तरी एडिटर यूज करावा लागणार आहे. जसं टेक्स्ट एडिटर असतो जो तुम्हाला कॉमनली सगळ्यांना माहिती आहे. आपण विम एडिटर यूज करू, VIM, कारण इंडस्ट्रीमध्ये मोस्ट ऑफ द टाइम्स हा एडिटर यूज केला जातो, ठीक आहे. त्याच्यामुळे आपण विम एडिटरची सवय करू, सो दॅट तुम्हाला पण इंडस्ट्रीमध्ये गोष्टी सोप्या जातील त्याच्यामुळे. आता विम प्रोग्राम 1 डॉट जावा ही ज्यावेळेस आपण कमांड टाकून एंटर करू, मित्रांनो आपली फाईल उघडली आहे प्रोग्राम 1 डॉट जावाची. आता या ठिकाणी आपल्याला जावाचा पहिला कोड रन करायचा आहे, ठीक आहे. सो आपल्याला एक गोष्ट तर माहिती आहे की जावामध्ये प्रत्येक गोष्ट ही क्लासच्या मध्ये असते, बरोबर. जावा ही कम्प्लिटली ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. फुल्ली ऑब्जेक्ट ओरिएंटेड म्हणजेच जावामध्ये प्रत्येक गोष्ट ही क्लासच्या आतमध्ये लिहिली जाते. सो आपण एकदा लिहूयात, ठीक आहे. बरं, एक काम करूया की क्लासच्या आतमध्ये सांगितलंय ना, आपण बाहेर काहीतरी लिहूयात आणि एकदा कंपाईल करूयात की एरर येतो की नाही आपल्याला, ठीक आहे. जावासाठी जो प्रोग्राम आपण रन करतो त्यासाठीची लाईन असते प्रिंट करायला टर्मिनलवरती सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट ln, आणि आपण मेसेज टाकू काहीतरी, ठीक आहे, वेलकम टू ड्रीम टू डेव. आता ही फाईल क्रिएट केली गेली. आता ह्या फाईलला आपल्याला सेव्ह करून क्विट करायचंय. त्यासाठीची कमांड आहे इस्केप : WQ. WQ म्हणजे काय रे,
ती फाईल सेव्ह कर, राईट कर आणि क्विट कर. एंटर केलं, ठीक आहे, केलं मी. आता ह्या फाईलला आपल्याला कंपाईल करायचं आहे. मित्रांनो, जावाचे कंपाईल करण्यासाठीची कमांड काय रे, जावा सी प्रोग्राम नेम डॉट जावा. आता एक गोष्ट आपल्याला माहिती आहे, जावा ही फुल्ली ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. जावामध्ये प्रत्येक गोष्ट ही क्लासच्या आतमध्ये लिहिली गेली पाहिजे. आपल्या अंगात मस्ती, आपण काय केलं रे, क्लासच्या बाहेर लिहिली, आपण क्लासच लिहिला नाही, किंवा आपण एक क्लास पण लिहूया, त्याच्या खाली लिहूया, ठीक आहे. क्लास प्रोग्राम 1, हा क्लास प्रोग्राम 1 नावाचा आपण क्लास तर लिहिला, परंतु जी सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलन ही लाईन मध्ये लिहिण्याच्या ऐवजी आपण बाहेर लिहिली आहे. आता एक काम करू, कंपायलर आपल्याला एरर देतो की नाही ते चेक करू. कंपायलरचं काम काय असतं, आपल्या हाय लेवल लँग्वेजला बाईट कोडमध्ये कन्वर्ट करणं, आणि दुसरी गोष्ट म्हणजे सिंटॅक्स चेक करणं. आता कंपायलरला हा सिंटॅक्स चुकीचा वाटतो का नाही, त्यासाठी आपल्याला जावाचा आपण पहिला प्रोग्राम एकदा कंपाईल करूयात. एंटर करू, काय वाटतं, एरर येईल? ठीक आहे, एकदा चेक करूया. ठीक आहे मित्रांनो, जेव्हीएमने कंपायलरने जेव्हीएमच्या कंपायलर जावाच्या कंपायलरने एरर काय दिली आहे वाचा एकदा, की एरर आहे क्लास इंटरफेस इनम और रेकॉर्ड एक्सपेक्टेड. म्हणजेच त्याचं काय म्हणणं आहे, तू ही जी सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट एलनची लाईन लिहिली आहे ना, ही एकतर क्लासमध्ये पाहिजे, इंटरफेसमध्ये पाहिजे. आता इंटरफेस काय हे आपण पुढे बघूयात, परंतु जावाच्या कंपायलरने सांगितल्याप्रमाणे आपल्याला ही लाईन आपल्या क्लासच्या आतमध्ये लिहायची आहे. सो एकदा आपण आपला प्रोग्राम पुन्हा एकदा ओपन करून ह्या लाईनला आपण आपल्या क्लासच्या आतमध्ये लिहूया. ठीक आहे, सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट एलन आणि यामध्ये लिहूया वेलकम टू ड्रीम टुडे. ठीक आहे, आता तुम्हाला एक गोष्ट तर मी सांगितली होती की क्लासमध्ये एक एंट्री पॉइंट फंक्शन असते ज्याचं नाव असतं मेन मेथड. आता क्लासमध्ये आपण मेन मेथड लिहिलेली नाहीये. ठीक आहे, सो मेन मेथड लिहिली नाहीये तर कंपायलर एरर फेकतो का नाही एकदा चेक करूयात. आपण शिकताना कसं बघणार आहोत, आपण एक एक एरर बघू. म्हणजेच काय, क्लासच्या आतमध्ये लिहायची होती ती लाईन, ती आपण बाहेर लिहिली आणि चेक केलं की चालतो का आपला प्रोग्राम. कंपायलरने काय सांगितलं, नाही, तुला ही गोष्ट क्लासच्या आतमध्ये लिहावी लागेल. आता आपण क्लासच्या आतमध्ये ती लाईन तर लिहिली, परंतु सेकंड टाइम आपल्याला एक गोष्ट माहितीये की क्लासच्या आतमध्ये एक एंट्री पॉइंट फंक्शन असतो, जो असतो मेन. ती मेथड असते पब्लिक स्टॅटिक व्हॉइड मेन स्ट्रिंग ॲरे ARGS. याच्या आतमध्ये आपण कुठलाही प्रोग्राम रन करतो, कारण मेन ही एंट्री पॉइंट फंक्शन आहे, जो आपण आता लिहिलेला नाहीये. सो कंपायलर एरर फेकतो का नाही आपण एकदा चेक करूयात. आलं, काय आलं रे, इलिगल स्टार्ट ऑफ टाईप, आणि दुसरं म्हणजेच आयडेंटिफायर एक्सपेक्टेड. इलिगल स्टार्ट ऑफ टाईप म्हणजेच कंपायलरचं काय म्हणणं आहे की सुरुवात ही मेन मेथडने केली गेली पाहिजे, तू ही अशी डायरेक्ट लाईन लिहू नाही शकत. सो आपण एकदा मेन मेथड लिहूयात क्लासच्या आतमध्ये. काय असते रे मेन मेथड, पब्लिक स्टॅटिक व्हॉइड मेन स्ट्रिंगचा ॲरे ARGS. ठीक आहे, आता मी आपला जो प्रोग्राम आहे तो मेन मेथडमध्ये लिहिला. आता हा प्रोग्राम चालेल का रे, चालायला पाहिजे ना, कारण सिंटॅक्स तर बरोबर आहे. रूल्सच्या अकॉर्डिंग कुठल्याही क्लास म्हणजे क्लासमध्ये एंट्री पॉइंट फंक्शन असायला पाहिजे आणि त्यामध्ये आपली प्रिंटची लाईन असायला पाहिजे. ठीक आहे, सो आता आपण एकदा आपला प्रोग्राम रन करून कंपाईल करून बघूयात, कंपायलर एरर फेकतो की नाही. जर कंपायलरने एरर नाही फेकला तर आपल्याला आपली बाईट कोडची फाईल मिळेल. बाईट कोडची फाईल म्हणजेच काय, डॉट क्लास फाईल. आधी आपण चेक करूयात की बाईट कोडची फाईल दिसते का. मित्रांनो हे बघा, LS केला आपण, आपल्याला फक्त एक फाईल दिसली, ती म्हणजे काय, प्रोग्राम 1 डॉट जावा. ज्या वेळेस आपण आपला प्रोग्राम हा कंपाईल करणार आहोत
जर कंपायलरने एरर नाही फेकला म्हणजेच कंपायलरने सिंटॅक्स चेक केला, आणि दुसरं म्हणजे बाईट कोडमध्ये कन्वर्ट केलं. बाईट कोडमध्ये कन्वर्ट केलं म्हणजेच डॉट क्लास फाईल बनली. आता आपण एकदा कंपाईल करूयात. जर कंपाईल झालं तर डॉट क्लास फाईल भेटली पाहिजे. ठीक आहे, जसं जे आपलं अंडरस्टँडिंग आहे त्याप्रमाणे. एंटर केलं, कोड चालला, कंपाईल केलं. आता डॉट क्लास फाईल जनरेट झालेली असेल. एकदा एलएस करू, दिसते की नाही आपण एकदा बघूयात. मित्रांनो हे बघा, प्रोग्राम 1 डॉट क्लास ही बाईट कोडची फाईल जनरेट झाली आहे, म्हणजेच आपला सिंटॅक्स हा बरोबर आहे. आता आपण एक स्टेप तर केली, ती म्हणजे काय, जावाच्या प्रोग्रामला आधी कंपाईल केलं. आता दुसरी स्टेप म्हणजे काय, जावाच्या प्रोग्रामला आपल्याला ही डॉट क्लासची फाईल JVM ला द्यायची आहे. जावाचा प्रोग्राम हा इंटरप्रिट केला जाणार आहे. JVM त्या फाईलला, डॉट क्लास फाईलला इंटरप्रिट करेल आणि त्या बाईट कोडला JVM हा मशीन कोडमध्ये ट्रान्सलेट करून मग पुढे CPU ला देणार आहे, कुठे एक्झिक्युशनसाठी. सो आपण एकदा बघूयात त्यासाठी पण. बरं, एक काम करूयात. डॉट क्लास फाईल तर बनली आहे, ठीक आहे. हे बघा गोष्टी, ज्यावेळेस आपण, थोडा वेळ लागेल, तुम्हाला वाटतं की लेक्चर बोरिंग वाटतंय किंवा पटापट रन कर, आम्हाला लवकर एक्झिक्युशन दाखव, प्रोग्राम चालतो कसा. मित्रांनो, ज्यावेळेस आपण एरर बघत बघत एखादी गोष्ट शिकतो ना, आई शपथ सांगतो ती गोष्ट आपण कधीच विसरत नाही, आणि म्हणून आपल्याला एरर बघत बघत जायचंय. आपण थोडे अजून किडे करूया त्या प्रोग्राममध्ये, ठीक आहे. आता डॉट क्लास फाईल तर बनली होती. जर आपण जावा आणि त्या क्लासचं नाव टाकलं असतं तर आपला प्रोग्राम रन झाला असता. परंतु आपण एक काम करूयात, ते म्हणजे काय रे, हा जो मेन आहे ना, आता तुम्हाला माहिती आहे की एंट्री पॉईंट फंक्शन मेन आहे. इट्स ओके, एक काम करू, आपण आधी प्रोग्राम रन करून घेऊयात. ज्यावेळेस आपण VS कोडमध्ये जाऊ त्यावेळेस ह्या गोष्टीला आपण अजून इन डेप्थ शिकून घेऊया, ठीक आहे. सो आता आपल्याला भेटली आहे डॉट क्लास फाईल, एलएस करतो, मिळाली प्रोग्राम 1 डॉट क्लास. आता ही झालेली कंपाईल फाईल आपल्याला रन करायची आहे. रन करायची आहे म्हणजे ही जी काही डॉट क्लास फाईल आहे ही आपल्याला JVM ला द्यायची आहे, आणि त्यासाठीची कमांड आहे जावा प्रोग्राम 1. आता आपण क्लासचं नाव टाकलं. मित्रांनो, जर आपण एंटर केलं तर काय वाटतं, प्रोग्राम कोड चालेल आपला. सिंटॅक्स तर बरोबर आहे, कंपाईल तर सक्सेसफुली केला आपण, सगळ्या गोष्टी बरोबर आहेत. तर आपण एकदा एंटर करूया, ठीक आहे. आलं बघा टर्मिनलवरती, वेलकम टू ड्रीम टू डेव, म्हणजेच आपला जावाचा पहिला प्रोग्राम रन झाला. ज्यावेळेस तुम्ही ते रन करतात ना सगळ्यात पहिले हॅलो वर्ल्डचा प्रोग्राम, एक्झॅक्टली ही तीच गोष्ट आहे. वेलकम टू ड्रीम टू डेव ही एक आपण स्ट्रिंग पास केली आहे, ठीक आहे. आता एक गोष्ट सांगतो, ठीक आहे. आता आपल्या फाईलमध्ये हे पब्लिक, स्टॅटिक, व्हॉइड मेन, स्ट्रिंगचा ॲरे ARJS, त्यानंतर सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन, तुम्ही म्हणाल ऑयुष शपथ, हे एक्झॅक्टली काय आहे नेमकं. मित्रांनो, प्रत्येक लाईन मधला प्रत्येक शब्दाचा अर्थ आपण समजून घेणार आहोत की एक्झॅक्टली प्रत्येक वर्ड हा काय करतोय, ठीक आहे. सो त्यासाठी आपण आपला जो कोड आहे या ठिकाणी कॉपी करून घेऊया, ठीक आहे. आता आपण या प्रत्येक वर्ड अँड वर्डचा मिनिंग समजून घेऊयात. तुम्हाला एक तर गोष्ट समजली, हा सिंटॅक्स बरोबर आहे. आपण जावाचा पहिला प्रोग्राम रन केला ज्याचा आउटपुट पण आलं वेलकम टू ड्रीम टू डेव. आता आपण जाऊयात, एकदा समजून घेऊ, ठीक आहे. ठीक आहे. आता तुम्ही बोलणार की दादा आपण लिहिलं, आता जसं मी सांगितल्याप्रमाणे क्लास हा एंट्री पॉईंट, म्हणजे JVM जावा मधला मेन ही मेथड एंट्री पॉईंट फंक्शन असते. तर जावाचा प्रोग्राम राईट करताना काही रूल्स असतात मित्रांनो. त्यामध्ये जावाचा कुठलाही प्रोग्राम हा क्लासच्या आतमध्ये लिहिला गेला पाहिजे, ठीक आहे. तुम्हाला वाटलं तर तुम्ही नोट करू शकता एक एक गोष्ट. जावाचा कुठलाही प्रोग्राम हा क्लासच्या आतमध्ये लिहिला गेला पाहिजे. आता दुसरी गोष्ट म्हणजे, एक तर समजलं क्लास आणि प्रोग्राम 1. आता ह्या क्लासचं नाव तुम्ही काही पण देऊ शकता, तुमचं इव्हन नाव पण देऊ शकतात, क्लास सिद्धेश मी देऊ शकतो आणि त्याच्या आतमध्ये कोड रन करू शकतो. आता दुसरी गोष्ट म्हणजे काय रे, आता हे पब्लिक, स्टॅटिक, व्हॉइड मेन,
स्ट्रिंग ॲरे ARGS, सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन, हे एक्झॅक्टली काय आहे हे तुम्हाला आता सांगतो, थोडं सांगतो, ठीक आहे. नाही समजणार मला माहिती आहे. क्लासेस अँड ऑब्जेक्ट ज्यावेळेस आपण टॉपिक बघू त्यावेळेस याला इनडेप्थ समजून घेऊ त्याला, आणि तुम्हाला तेव्हा अंडरस्टँड पण होईल. परंतु ज्यांना थोड्याफार गोष्टी माहिती असतील त्यांना सांगतो एक एक लाईनचा मिनिंग. जर मी सांगणार नव्हतो परंतु ठीक आहे सांगतो आता, जर झेपलं तर ठीक, नाहीतर आपण नंतरच्या पार्टमध्ये परत एकदा हे बघणारच आहोत. सो यामध्ये पब्लिक का लिहितो आपण, मेन मेथडला पब्लिक का करतो, तर मित्रांनो आपल्याला एक गोष्ट माहिती आहे, ज्या वेळेस आपण आपला प्रोग्राम कंपाईल करतो त्यावेळेस डॉट क्लास फाईल बनते आणि त्यानंतर JVM पिक्चरमध्ये येतो. मित्रांनो JVM कुठेतरी वेगळ्या काखेत असणार आहे, ठीक आहे, कुठेतरी वेगळ्या आपल्या लॅपटॉपच्या पाथमध्ये असेल. तर JVMला आपली आपली मेन मेथड दिसली पाहिजे, आपला क्लास दिसला पाहिजे, आणि त्यामुळेच या मेथडला पब्लिक केलेलं असतं. जर आपण या मेथडचा स्कोप जर चेंज केला ना, पब्लिक वरून प्रायव्हेट केला किंवा डिफॉल्ट स्कोप ठेवला, तर JVMला ही मेथड दिसत नाही. जसं आता पब्लिकचं एक्झाम्पल घ्यायचं झालं तर ऍक्सेस स्पेसिफायर नावाची गोष्ट असते. म्हणजेच आपल्याला एखादी गोष्ट ऍक्सेस करायची असेल तर त्याचे स्कोप लावलेले असतात. सपोज आता एक्झाम्पल घ्यायचं झालं तर कॉलेजचं, सपोज मी माझ्या कॉलेजमध्ये गेलो, कॉलेज जरी माझं असलं, मला ऍक्सेस कशाचा आहे रे, क्लासरूमचा ऍक्सेस आहे. मी असं करू शकतो का की जाऊन डायरेक्टली प्रिन्सिपलच्या कॅबिनमध्ये गेलो आणि त्या मेन चेअरवरतीच बसलो, असं करू शकतो का रे मी? नाही. कारण त्यासाठी त्यांनी एक लिमिटेशन लावून ठेवली आहे, म्हणजेच एक बाउंड्री सेट केली आहे. त्या बाउंड्रीच्या बाहेर आपण जाऊ शकणार नाहीये. मला ऍक्सेस कशाचा आहे, फक्त क्लासरूमचा आहे कॉलेजमध्ये, किंवा कॉलेजमधल्या गार्डनचा ते ग्राउंड असतं त्याचा ऍक्सेस आहे. परंतु मला कॉलेजमधल्या बँकेचा ऍक्सेस आहे का रे, आतमध्ये जाऊन मी काहीतरी करू शकतो? नाही. कॉलेजमधल्या HOD कॅबिनचा ऍक्सेस आहे का रे, आतमध्ये जाऊन मी HOD कॅबिनच्या म्हणजे आय मीन त्या खुर्चीवरती बसू शकतो? नाही ना. एक्झॅक्टली जावामध्ये पण असंच असतं मित्रांनो. आपल्याला एखादी गोष्ट ऍक्सेस करायची असेल ना, तर त्यासाठी ऍक्सेस स्पेसिफायर्स पिक्चरमध्ये येतात. यांना आपण पुढे बघणार आहोत. परंतु ऍक्सेस स्पेसिफायर पब्लिक ठेवण्याचं कारण एकच, ते म्हणजे JVMला ही मेन मेथड सापडली पाहिजे, आणि म्हणूनच आपण आपल्या मेथडचा स्कोप हा पब्लिक ठेवला आहे, कारण JVM एका वेगळ्या काखेत आहे, ठीक आहे. दुसरं म्हणजे स्टॅटिक कीवर्ड. आता हा स्टॅटिक कीवर्ड काय ते पण बघूयात आपण, ठीक आहे. आता मित्रांनो ह्या गोष्टी नसेल समजल्या तर फक्त ऐका, जर झेपला नाही तर सोडून द्या, आपण पुढे बघणारच आहोत. पण एकदा सांगतो मी तुम्हाला, ज्यांना ज्यांना क्लासेस अँड ऑब्जेक्ट बद्दल आयडिया असेल त्यांना अंडरस्टँड होतील गोष्टी. सो स्टॅटिक म्हणजे काय, एखादी गोष्ट आपल्याला कॉल करण्यासाठी ऑब्जेक्ट बनवण्याची गरज पडत नाही. मित्रांनो विचार करा, आता ज्या वेळेस JVM पहिल्यांदा एंट्री पॉइंट फंक्शन शोधतो, सगळ्या स्टॅटिक गोष्टी आधी पिक्चरमध्ये येतात. विचार करा, जर स्टॅटिक ऐवजी जर ही मेथड इन्स्टन्स मेथड राहिली असती तर तिचा ऑब्जेक्ट बनवावा लागला असता. ऑब्जेक्ट बनवणं म्हणजेच काय, ती गोष्ट ऍक्सेस करताच आली नसती, आणि म्हणूनच आपण आपल्या मेथडला स्टॅटिक केलंय, जिला डायरेक्टली आल्या आल्या इनिशियलाइज होईल, आणि म्हणून आपल्या मेथडला आपण स्टॅटिक केलंय. आता तिसरी गोष्ट म्हणजेच व्हॉइड. आता हे व्हॉइड काय, तर मित्रांनो प्रत्येक मेथडला रिटर्न टाईप असतो. जसं की सपोज मेथड रिटर्न टाईप म्हणजे काय, आपण एक्झाम्पल घेतलं तर आता तुम्ही ड्रीम टू डेवचं लेक्चर करतायत. ड्रीम टू डेवचं लेक्चरच्या मेथडला तुम्ही कॉल केला, म्हणजेच ड्रीम टू डेवला कॉल केला, तुम्ही हे लेक्चर शिकलेत. रिटर्न घेऊन जाताना काय घेऊन गेले रे, रिटर्न घेऊन जाताना तुम्ही नॉलेज घेऊन गेलेत. एखाद्या मेथडला कॉल केल्यानंतर ती एक्झिक्यूट करतो आणि त्यानंतर रिटर्न घेऊन जातो, तर त्यासाठी रिटर्न टाईप वेगवेगळ्या प्रकारचे असतात. म्हणजेच कधी कधी तुम्ही गेले, सपोज तुम्ही जेवताना मी आधी तारक मेहता बघायचो, त्याच्याने काय भेटलं रे मला, तुम्ही बोलणार की आनंद भेटला, ठीक आहे, ते कन्सिडर नका करू. परंतु ज्यावेळेस आपण एखादं काम करतो आणि आपल्याला रिटर्न मध्ये काहीच मिळत नाही, त्यावेळेस आपण त्याचा रिटर्न टाईप लिहितो व्हॉइड. आणि ज्या वेळेस आपण एखादं काम केल्यानंतर एखादी गोष्ट रिटर्न आणायची असेल तर तो रिटर्न टाईप आपण स्पेसिफाय करतो. आता मेन मेथडचा रिटर्न टाईप आहे व्हॉइड, म्हणजेच ही मेथड रिटर्न कुठलीही गोष्ट करत नाहीये, आणि म्हणूनच या मेथडचा रिटर्न टाईप व्हॉइड ठेवला आहे, ठीक आहे. आय होप समजला असेल. आणि लास्टचा पॉइंट म्हणजेच मेन मेथड. मित्रांनो JVM आल्या आल्या सगळ्यात पहिले शोधतो ती म्हणजे मेन मेथडला, कारण मेन ही एंट्री पॉइंट फंक्शन आहे. जर मेन ऐवजी दुसरी कुठली मेथड लिहिली ना तुम्ही,
मेन ऐवजी तुम्ही जर लिहिली एखादी मेथड, सपोज सीध नावाची मेथड लिहिली SID, तर JVM एरर फेकतो की बाबा मला मेन मेथडच हवी आहे, त्याशिवाय मला हा प्रोग्राम समजणार नाही. त्यानंतर सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन वेलकम टू ड्रीम टू डेव. आता स्ट्रिंगचा अरे ARGS काय हे पण सांगतो. कुठल्याही मेथडला कॉल करण्यासाठी आपण त्याला एक आर्ग्युमेंट पास करतो. ठीक आहे, आता हा एक पॅरामीटर आहे ज्यामध्ये या पॅरामीटरचं नाव आहे ARGS. आता हे नाव तुम्ही चेंज पण करू शकतात. मग तुम्ही बोलणार की कारण हे एक व्हेरिएबलचं नाव आहे, या ठिकाणी आपण काहीतरी स्टोअर करतोय, आणि हा आहे ऍक्च्युअल आपला क्लास, स्ट्रिंग क्लास, स्ट्रिंगचा ॲरे ज्याच्यामध्ये आपण गोष्टी स्टोअर करतोय. हे जर एक्झिक्यूट करायचं असेल तर आपण टर्मिनलने करू शकतोय, परंतु लेट इट बी, आपण हे नंतर करूया. ठीक आहे, आता सेकंड पार्टकडे येतो आपण, आणि ते म्हणजेच सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन वेलकम टू ड्रीम टू डेव. तुम्हाला गोष्टी बाउन्स होतील त्यामुळे मी सांगत नव्हतो, पण ठीक आहे सांगून देतो एकदा. आता सिस्टीम, आता ही लाईन काय करते रे, ह्या लाईनचा मिनिंग तुम्हाला एका शब्दात सांगतो, नंतर आपण डॉक्युमेंटेशन बघूयात. सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन. मित्रांनो, सिस्टीम ह्या क्लासमध्ये आउट हा ऑब्जेक्ट डिक्लेअर केला आहे, परंतु आउट हा ऑब्जेक्ट प्रिंट स्ट्रीम क्लासचा आहे. ठीक आहे, प्रिंट स्ट्रीम क्लासचा आउट हा ऑब्जेक्ट आपण डिक्लेअर केला आहे सिस्टीम क्लासमध्ये, आणि त्या आउट या ऑब्जेक्टवरती आपण प्रिंटएलएन नावाच्या मेथडला कॉल करतोय, ज्याला पॅरामीटर आपण स्ट्रिंग पास करतोय. ठीक आहे, बाउंड जात असतील गोष्टी तर समजून घ्या थोडं, आपण नंतर इंडेप्थ बघणार आहोत. झेपत असेल तर घ्या, ठीक आहे, नाही तर सोडून द्या, पुढे आपण बघणारच आहोत. ठीक आहे, सो आता विचार करा, आउट डॉट प्रिंटएलएन. मित्रांनो, सिस्टीम, परत एकदा ऐका मी काय बोलतो. सिस्टीम ह्या क्लासमध्ये प्रिंट स्ट्रीम ह्या क्लासचा आउट हा ऑब्जेक्ट डिक्लेअर केला आहे, आणि प्रिंट स्ट्रीम ह्या क्लासमध्ये प्रिंटएलएन नावाची मेथड आहे. ठीक आहे, मग आपल्याला प्रिंटएलएन नावाची मेथड ही आउट ह्या ऑब्जेक्टने कॉल करावी लागते, आणि म्हणूनच आपण आउट डॉट प्रिंटएलएनला कॉल करतो, ज्याला पॅरामीटर काय आहे रे, एक स्ट्रिंग दिली आहे. मी हे काय सांगतोय एकदा आपण, ठीक आहे, डॉक्युमेंटेशन तुम्हाला दाखवून देतो, परत एकदा ऐकून घ्या. सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएनचा मिनिंग असा आहे, सिस्टीम या क्लासमध्ये, हे लेक्चर तुम्ही क्लासेस अँड ऑब्जेक्ट झाल्यानंतर एकदा परत बघा, तुम्हाला समजतील गोष्टी, आपण त्यानंतर तेव्हा पण घेणार आहोत त्या गोष्टी, परंतु ऐका. ठीक आहे, तर सिस्टीम या क्लासमध्ये प्रिंट स्ट्रीम क्लासचा आउट हा ऑब्जेक्ट आपण डिक्लेअर केला आहे. प्रिंट स्ट्रीम क्लासचा आउट हा ऑब्जेक्ट आपण सिस्टीम क्लासमध्ये डिक्लेअर केला, आणि ह्या आउटवरती आपण प्रिंटएलएन नावाच्या मेथडला कॉल करतोय, ज्या मेथडला आपण आर्ग्युमेंट पास करताना एक स्ट्रिंग पास करतोय. एकदा डॉक्युमेंटेशन तुम्हाला दाखवून देतो, जाऊ द्या. ठीक आहे, चला. सो जावा 17 डॉक्युमेंटेशन आपण चेक करूया, तुम्हाला दाखवून देतो. मी जे बोललो ते कुठून बोललो, कुठून शिकलो, ओरॅकलच्या ऑफिशियल साईट. मित्रांनो, जावा हे प्रोडक्ट ओरॅकलचं आहे, आणि मी गोष्ट या ऑफिशियल साईटवरून बघितली आहे. तर मी जे बोललो ना तुम्हाला ते एकदा चेक करूया. API डॉक्युमेंटेशन मध्ये गेलो, हा ठीक आहे. आता यामध्ये डॉक्युमेंटेशन म्हणजे काय रे, तर जे जावाचे प्रीडिफाईन क्लासेस असतील, त्यांच्या मेथड्स, या सगळ्या गोष्टी जावाच्या डॉक्युमेंटेशन मध्ये लिहिल्या आहेत ऍक्च्युअली डेव्हलपर्सनी, आणि जे काही बुक्स बनवतात जसं की बालगुरु स्वामी असेल, हे सगळे बुक्स हे या डॉक्युमेंटेशनचा रेफरन्स घेतात. सो आपण ह्या डॉक्युमेंटेशन मध्ये सिस्टीम क्लास सर्च करूया. ठीक आहे, भेटला जावा डॉट लँग डॉट, जावाच्या लँग ह्या पॅकेजमध्ये सिस्टीम क्लास आहे, एकदा आपण त्याला एंटर करूया. ठीक आहे, आता मी जसं बोललो, ठीक आहे, आता यामध्ये हे बघा मी काय बोललो, सिस्टीम या क्लासमध्ये प्रिंट स्ट्रीम क्लासचा आउट हा ऑब्जेक्ट डिक्लेअर केला आहे. आता बघा एकदा, सिस्टीम ह्या क्लासमध्ये आपल्याला शोधायचं आहे प्रिंट स्ट्रीम नावाचा क्लास आणि त्याचा आउट हा ऑब्जेक्ट. हे बघा, सिस्टीम नावाचा क्लास, त्या क्लासमध्ये आउट हा ऑब्जेक्ट डिक्लेअर केला आहे, जो कुणाच्या क्लासचा आहे रे, प्रिंट स्ट्रीम क्लासचा. आणि नंतर मी सांगितलं की प्रिंट स्ट्रीम क्लासमध्ये
प्रिंट एलेन ही मेथड आहे, कारण प्रिंटस्ट्रीम क्लासच्या अवठ्या ऑब्जेक्टवरती आपण प्रिंट एलेन मेथडला कॉल करतोय. सो एकदा प्रिंटस्ट्रीम क्लासमध्ये प्रिंट एलेन ही मेथड आहे की नाही आपण एकदा चेक करूया. ठीक आहे. सो गेलो मी प्रिंटस्ट्रीम क्लास करे. आता ह्या प्रिंटस्ट्रीम क्लासमध्ये एकदा मी बोललो की प्रिंटस्ट्रीम क्लासमध्ये तुम्हाला मिळणारे प्रिंट एलेन ही मेथड ही सापडलीच पाहिजे. ठीक आहे. नाहीतर मग आपण चुकीचं शिकतोय काहीतरी किंवा चुकीचं अंडरस्टँडिंग आहे आपलं असं समजावं लागेल. सो मी बोललो प्रिंटस्ट्रीम क्लासमध्ये प्रिंट एलेन ही मेथड सापडायला पाहिजे. भेटला का प्रिंट एलेन? आता तुम्ही म्हणाल की दादा प्रिंट एलेन कॅर एक्स, प्रिंट एलेन कॅरचा ॲरे एक्स, बुलियन एक्स या सगळ्या गोष्टी काय आहेत? तर मित्रांनो हे पॅरामीटर्स आहेत. आपण कुठल्या मेथडला कॉल केला रे? प्रिंट एलेन स्ट्रिंग पॅरामीटर असणाऱ्या, कारण आपण पास करताना एक स्ट्रिंग पास करतोय. हे बघा इथे रीड करा, प्रिंट्स अ स्ट्रिंग अँड देन टर्मिनेट अ लाईन. म्हणजेच प्रिंट एलेन ह्या मेथडमध्ये आपण एक स्ट्रिंग पास केली. स्ट्रिंग ही डबल कोटमध्ये लिहिलेली असते आणि म्हणून सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट एलेन आणि ऍक्च्युअल आपल्याला आउटपुट मिळालं. हे आहे ऍक्च्युअल अंडरस्टँडिंग प्रत्येक लाईन मधल्या प्रत्येक वर्डचं. तुम्हाला समजलं नसेल कारण क्लासेस अँड ऑब्जेक्टमध्ये आपण हे परत एकदा घेणार आहोत, परंतु एक सांगून दिलं की आपण गोष्टी शिकतो कशा आहेत. एक एक लाईन डॉक्युमेंटेशनमध्ये व्हिजिट करून त्याचं प्रूफ घेऊन आणि त्यानंतर आपण सगळ्या गोष्टी समजून घेतोय. सो आय होप तुम्हाला याचं होल अंडरस्टँडिंग समजलं असेल पहिल्या प्रोग्रामचं. ठीक आहे. एकदा एक काम करायचं का रे आपण, मी बोललो ना की ही मेन मेथड आहे. जर या मेन मेथड ऐवजी आपण जर मेथडचं नाव SID टाकलं तर कंपायलर एरर फेकेल की नाही चेक करूयात आपण एकदा. ठीक आहे. सो मी कमांड टाकली vim program1.java. यामुळे आपल्याला विम एडिटरमध्ये आपली जावाची program1ची फाईल ओपन होणार आहे. मी केलं एंटर. आता एक गोष्ट करूयात. मी सांगितल्याप्रमाणे की JVMला मेन मेथड ॲज अ एंट्री पॉइंट पाहिजे. मी काय करतो रे, मेन ऐवजी एक सीध नावाची मेथड लिहिली मी. आता JVMला ही मेथड सापडेल का रे? नाही सापडणार ना, कारण मेन ही एंट्री पॉइंट फंक्शन आहे. ज्यावेळेस JVM पिक्चरमध्ये येतो त्यावेळेस तो आल्या आल्या क्लासमध्ये आधी मेन मेथडकडे बघतो, ती मेन मेथड आहे की नाही. आता यामध्ये आहे सीध नावाची मेथड. आता ह्या कोडला आपण कंपाईल करूयात. काय वाटतं, कोड चालेल? मी एक तुम्हाला हिंट देऊन देतो की ज्यावेळेस आपण कंपाईल करतो कंपायलर फक्त सिंटॅक्स चेक करतो, JVM पिक्चरमध्ये नंतर येतो. म्हणजेच आपल्याला जी एरर येईल किंवा एक जी प्रॉब्लेम कंपायलर एरर फेकेल तर ऍक्च्युअली कंपायलर नाही तर आपल्याला रन टाइम एक्सेप्शन येणार आहे. एकदा आपण चेक करूयात कारण आपला सिंटॅक्स सगळा बरोबर आहे. सो आपण प्रोग्राम कंपाईल करूयात एकदा. जावा सी program1.java करू एंटर. चालला कोड. म्हणजेच जावाने आपला कोड सक्सेसफुली कंपाईल केला आहे. ठीक आहे. आता आपल्याला आपला प्रोग्राम रन करायचा आहे. रन करतो म्हणजेच काय रे, डॉट क्लास फाईल मिळाल्यानंतर म्हणजेच बाईट कोडची फाईल मिळाल्यानंतर JVM पिक्चरमध्ये येतो आणि JVM त्या फाईलला डॉट क्लास फाईलला बाईट कोडच्या फाईलला बायनरीमध्ये कन्वर्ट करतो, म्हणजेच मशीन लँग्वेजमध्ये कन्वर्ट करतो. सो JVM करतो की नाही एकदा बघूयात. त्यासाठीची कमांड जावा आणि आपल्या क्लासचं नाव करू एंटर. मित्रांनो JVMने एरर काय फेकला बघा, मेन मेथड नॉट फाउंड इन क्लास program1. प्लीज डिफाइन द मेन मेथड ॲज पब्लिक स्टॅटिक व्हॉइड मेन स्ट्रिंग ॲरे ARGS. JVM स्वतःहून सांगतोय की मला मेन मेथड पाहिजे, दुसरी एखादी मेथड असेल तर मला ती समजणार नाही आणि म्हणून आपल्याला लिहिताना मेन मेथड ही मस्ट डिक्लेअर करावी लागते, अदरवाईज कंपायलर हा एरर फेकतो. जर आपण पब्लिक स्टॅटिक व्हॉइड मेन स्ट्रिंग ॲरे ARGS हे जर नॉर्मल लिहिलं तर आपला प्रोग्राम खणखणी चालेल एकदम. ठीक आहे. आता खाली लिहिले की और जावा FX ऍप्लिकेशन. मित्रांनो जावा FX हे एक फ्रेमवर्क आहे. ज्यावेळेस तुम्ही जावाचा प्रोजेक्ट वगैरे बनवणार, जे GUI वगैरे प्रोव्हाइड करतं, बऱ्याच गोष्टी प्री बिल्ड प्रोव्हाइड करतं, त्यासाठी जावा FXचं फ्रेमवर्क यूज होतं. सो आता आपण परत एकदा आपली फाईल ओपन करूयात आणि या SID जो होता ना त्या ठिकाणी आपण मेन मेथड लिहूयात आपापली. अजून काहीतरी करायचं का रे? एक काम करूयात आपण. आता ही हा जो व्हॉइड आहे ना किंवा आपण स्टॅटिक कीवर्डला काढून टाकूया. ठीक आहे. आणि आपल्या प्रोग्रामला परत एकदा
कंपाईल करूया, जेव्हीएम एरर देतो की नाही चेक करूया. मी जावाचा प्रोग्राम कंपाईल करण्यासाठी कमांड टाकली जावा सी program1 डॉट जावा, करू एंटर. कोड कंपाईल झाला. आता आपल्याला आपल्या कोडला रन करायचंय, म्हणजेच जी बनलेली डॉट क्लास फाईल आहे ती डॉट क्लास फाईल आपल्याला जेव्हीएम ला द्यायची आहे. सो एकदा बघूयात आपला कोड चालतो की नाही. मित्रांनो, जेव्हीएम ने परत एरर दिला काय, मेन मेथड इज नॉट स्टॅटिक इन क्लास प्रोग्राम, प्लीज डिफाईन मेन मेथड ॲज पब्लिक स्टॅटिक व्हॉइड मेन. जेव्हीएम सांगतोय की जी मेन मेथड आहे ती स्टॅटिक नाहीये आणि म्हणून हा प्रोग्राम चालू शकणार नाहीये. आपल्या क्लासमध्ये मेन मेथड ही पब्लिक स्टॅटिक व्हॉइड मेन या नावाने डिफाईन कर. सो एकदा आपण जाऊयात आणि जेव्हीएम ने सांगितल्याप्रमाणे या मेथडला स्टॅटिक करूयात. आता अजून एक गोष्ट करूया, ठीक आहे. हा जो व्हॉइड आहे का, या व्हॉइडलाच उडवून टाकूयात. आता आपला प्रोग्राम चालतो की नाही चेक करूया परत एकदा. मित्रांनो, आता आपल्या प्रोग्राममध्ये डायरेक्ट सिंटॅक्स एरर आहे. मी तुम्हाला लास्ट टाइम मी आताच रिसेंटली बोललो, कुठल्याही मेथडला रिटर्न टाईप असतो, म्हणजेच आपण एखाद्या मेथडला कॉल केल्यानंतर ती गोष्ट रिटर्न मिळते, ठीक आहे. तर रिटर्न टाईप हा डिक्लेअर करावा लागतो मेथडमध्ये. कंपायलरने एरर बघा रे काय फेकली, इनव्हॅलिड मेथड डिक्लेरेशन, रिटर्न टाईप मस्ट रिक्वायर्ड. या मेथडला रिटर्न टाईप पाहिजेच आणि म्हणून आपल्याला मेन मेथडला रिटर्न टाईप डिक्लेअर करणं गरजेचं आहे, ठीक आहे. आता पब्लिक स्टॅटिक रिटर्न टाईप मेन मेथडचा आपण डिक्लेअर केला व्हॉइड. आता कोड चालायला पाहिजे. म्हणजे आपण एक गोष्ट शिकलो, ही जी लाईन होती यामध्ये आपण आधी मेन मेथडला चेंज करून SID लिहिलं, तर जेव्हीएम ने सांगितलं की तुला MAIN ही मेथडच लिहावी लागणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजेच आपण स्टॅटिकला काढून बघितलं तर जेव्हीएम म्हणतोय की स्टॅटिक कीवर्ड हा मस्ट पाहिजे. आपण व्हॉइडला काढलं तर कंपायलरने एरर फेकला. कंपायलर बोलला की मेथडला रिटर्न टाईप मस्ट दिला पाहिजे. यावरून आपल्याला एक गोष्ट प्रूव्ह झाली की जर आपल्याला आपल्या प्रोग्राममध्ये जर मेन मेथड लिहायची असेल तर ती पब्लिक स्टॅटिक व्हॉइड मेन स्ट्रिंगचा ॲरे ARGS अशीच डिक्लेअर केली गेली पाहिजे, अदरवाईज कंपायलर एरर फेकतो. एक काम करू आपण, हे जे पॅरामीटर्स आहेत ना यांना काढून बघूयात एकदा, ठीक आहे. आणि कोडला रन करूयात. हे बघा, एकदा कोड दाखवून देतो मी तुम्हाला, ठीक आहे. हे बघा, आपण काय केलं, पब्लिक स्टॅटिक व्हॉइड मेन, इथं होता स्ट्रिंगचा ॲरे ARGS, हा पॅरामीटर होता कुठे, मेन मेथडच्या ठिकाणी, तो आपण काढून टाकला. आता कंपायलर एरर फेकतो की नाही चेक करूया आपण, ठीक आहे. मित्रांनो, आपला कोड हा सक्सेसफुली कंपाईल झालेला आहे. आता पिक्चर मध्ये येतो जेव्हीएम. आता जेव्हीएम बरोबर आपल्या प्रोग्रामला रन करतो की नाही चेक करूयात. मित्रांनो, एरर बघा काय दिले, मेन मेथड नॉट फाउंड इन प्रोग्राम, प्लीज डिफाईन द मेन मेथड ॲज पब्लिक स्टॅटिक व्हॉइड मेन स्ट्रिंग ॲरे ARGS. त्याचं म्हणणं आहे की अशी मेन मेथड पाहिजे जिला पॅरामीटर हा स्ट्रिंगचा ॲरेच पाहिजे, अदरवाईज मी त्याला घेणार नाहीये. सो आपण एकदा जेव्हीएम ने सांगितल्याप्रमाणे इथं परत एकदा स्ट्रिंगचा ॲरेच डिफाईन करू, ठीक आहे. आता आपला कोड चालायला पाहिजे, म्हणजे चालेल, कारण आपण सगळ्या गोष्टी प्रॉपर लिहिल्या आहेत. एकदा कोडला रन करायचं का रे आपण, करूयात, ठीक आहे. जावा सी program1 डॉट जावा आणि त्यानंतर जावा program1 डॉट जावा. आता आपण कंपाईल केलं गेलं. आता आपण आपल्या प्रोग्रामला रन करणार आहे आणि म्हणून जावा program1 डॉट जावा एंटर केलं. मित्रांनो, वेलकम टू ड्रीम टुडे ही लाईन आली आहे, ठीक आहे. म्हणजेच आपल्याला आपल्या कंप्लीट कोडमध्ये सगळ्या गोष्टी समजल्या की पब्लिक का लिहिला जातो, स्टॅटिक का पाहिजे, व्हॉइड का पाहिजे, मेन का पाहिजे. एक एक लाईन मधल्या एक एक शब्दाचा अर्थ आपण समजून घेतला. इंटरव्ह्यू मध्ये डायरेक्ट विचारतात की मला सांग पब्लिक स्टॅटिक व्हॉइड मेन स्ट्रिंग ॲरे ARGS, मला ही लाईन एक्सप्लेन कर, तू कसं करशील. यासाठी जे सांगितलं ते एक्सप्लेन करा तुम्ही. जर नसेल समजलं आपण क्लासेस अँड ऑब्जेक्टमध्ये परत एकदा बघणार आहोत, कारण त्याचा बेस स्ट्रॉंग लागतो ना रे. ह्या गोष्टी पुढच्या आहेत परंतु मी सांगितल्या आता, ठीक आहे. आता मित्रांनो, आपण जावाचा पहिला प्रोग्राम तर रन केला. आता पुढे आपण वेगवेगळे ट्रायल अँड एरर करू, जसं की मल्टिपल क्लास लिहून बघू, त्यात प्रोग्राम रन करून बघू,
त्याचप्रमाणे मल्टिपल लाईन्स लिहून बघू, त्यात प्रोग्राम रन करून बघू. परंतु त्याआधी आपण व्हीएस कोडचं इन्स्टॉलेशन करूया. आता व्हीएस कोड म्हणजे काय, तर मित्रांनो व्हीएस कोड ही एक आयडीई आहे. तुम्हाला ते कोडिंगचा फील ते दिसायला पाहिजे ना, त्या प्रकारचं GUI, ते रंगीबिरंगी रेड ब्लू ग्रीन काय असेल त्या गोष्टी. जसं की एरर आली तर लगेच तिथं स्क्विगली दाखवतं व्हीएस कोड. म्हणजेच व्हीएस कोड एक इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट एन्व्हायरमेंट आहे, जे काय करतं आपल्याला प्रोजेक्ट करायला मदत करतं, गोष्टी सोप्या करतं. सोप्या म्हणजे काय रे, सपोज आता मी जावाचा प्रोग्राम लिहितो या ठिकाणी आयडी मध्ये जर मी इथं काही एरर केली ना, सपोज मेन ऐवजी मी वेगळं काहीतरी लिहिलं, तर मला काही समजतंय का रे, सपोज पब्लिक आहे इथं मी पुढे काहीतरी लिहिलं, मला एरर दिसतोय का रे, नाही. परंतु व्हीएस कोड मध्ये लगेच तुम्हाला अशी स्क्विगली येईल की नाही एरर आहे, तुला हे चेंज करायला पाहिजे. म्हणजेच आपलं डेव्हलपमेंट फास्टर करण्यासाठी आयडी पिक्चर मध्ये आली. जसं आयडी मध्ये इंटेलिजंट आयडी असेल, व्हीएस कोड असेल, या प्रकारच्या आयडी. सो आपण आपला कोड टर्मिनलवरती तर रन केला. प्रॉपर अंडरस्टँडिंग गोष्टी इनडेप्थ समजून घेण्यासाठी एक प्रॉपर अप्रोच म्हणजे रिकमेंड केलं जातं की टर्मिनलवरती तुम्ही कोड करायला पाहिजे. परंतु आपण आता व्हीएस कोड वरती एकदा आपला प्रोग्राम रन करूयात. म्हणजेच आयडी वरती प्रोग्राम कसा चालतो, गोष्टी किती सोप्या होतात हे एकदा समजून घेऊया. ठीक आहे. सो आपल्याला व्हीएस कोडच्या इन्स्टॉलेशनसाठी गुगलला जाऊन व्हीएस कोड फॉर मॅक आपण एकदा एंटर करूया. ठीक आहे. आता यामध्ये आपल्याला मल्टिपल व्हीएस कोडचे इन्स्टॉलेशन दाखवले, जसं की विंडोजसाठी असेल, हे विंडोजचा लोगो आहे. ठीक आहे. हा आहे लिनक्सचा आणि हा आहे मॅकचा. तर आपल्याला व्हीएस कोड इन्स्टॉल करायचा आहे मॅकसाठी. त्यामध्ये पण टाईप्स बघा. आता एक आहे इंटेल चिपसाठीची .dmg फाईल, दुसरी म्हणजेच ॲपल सिलिकॉनसाठीची .dmg फाईल आणि युनिव्हर्सल .dmg फाईल. मित्रांनो आपल्याला माहिती आहे आपला मशीन हा ARM आर्किटेक्चरवर चालणार आहे, म्हणजेच ॲपल सिलिकॉन साठीचा आहे. तर आपण ॲपल सिलिकॉन साठीचा व्हीएस कोड इन्स्टॉल करूयात. ठीक आहे. आता आपला व्हीएस कोड हा डाउनलोड होतोय. नेटवर्कचा इश्यू असल्यामुळे जरा गोष्टी स्लो चालत आहेत. सो तेवढा वेळ आपण वेट करूया. ठीक आहे. व्हीएस कोड वरती इन्स्टॉलेशन आणि आज आपण बघणार होतो JVM, JDK आणि GREचा डिफरन्स. परंतु व्हिडिओ ऑलरेडी 1 आवरचा झाला आहे. सो आपण याला नेक्स्ट पार्ट म्हणजे नेक्स्ट लेक्चरमध्ये समजून घेऊयात. मित्रांनो कुठल्याही गोष्टीला शॉर्टकट नसतो. ठीक आहे. तुम्ही म्हणणार की दादा 2 तासाचा वन शॉट व्हिडिओ शिकव जावाचा, तर 2 तासामध्ये शिकलेला जावा पुढच्या 2 महिन्यात पण विसरू शकता. ठीक आहे. आपल्याला असं शिकायचं आहे, इंटरव्ह्यूअरने क्वेश्चन कसाही विचारला, कुठूनही विचारला, कसाही फिरून कुठूनही आणला, तरी आपल्याला त्याचं आन्सर इन डेप्थ सांगता आलं पाहिजे. आणि हे कधी होईल रे, ज्या वेळेस आपल्या कॉन्सेप्ट या स्ट्रॉंग असणार आहेत. आणि म्हणूनच आज आपण जावाचा पहिला प्रोग्राम आणि त्याच्यामधल्या सगळ्या गोष्टी इन्क्लुडिंग डॉक्युमेंटेशन, आपण डॉक्युमेंटेशन मध्ये व्हिजिट करून बघितलं एक्झॅक्टली तो क्लास अवेलेबल आहे की नाही, एक्झॅक्टली ती मेथड आहे की नाही, या सगळ्या गोष्टी बघितल्या. सो नेक्स्ट पार्ट मध्ये आपण व्हीएस कोडचं इन्स्टॉलेशन आणि त्यानंतर व्हीएस कोड वरती आपण प्रोग्राम रन करून बघूयात. त्यानंतर त्याचं एक्सटेन्शन सेट करणं असेल त्या गोष्टी करूयात. आणि मग JVM, JDK आणि GRE. JVM, JDK आणि GRE काय आहे मित्रांनो, हा सुद्धा इंटरव्ह्यूअरचा फेवरेट क्वेश्चन असतो. इंटरव्ह्यू मध्ये विचारतात की हा एक्झॅक्टली डिफरन्स याचा मिनिंग काय असतो. तर ह्या दोघं गोष्टी आपण नेक्स्ट लेक्चरला बघूयात. सो जर तुम्हाला लेक्चर आवडलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचप्रमाणे तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. चलो भेटूयात नेक्स्ट पार्टमध्ये. तोपर्यंत बाय बाय.